आई बाबा घरचे बाहेरचे भूत घेऊन घरची इडापिडा टळव. अरे सोड आता मला. आता माझ्या घरात आलोय मी. आता मला बरं वाटतंय. मी जरा आप्पांना भेटून येतो. त्यांच्या जीवाला घोर लागला असेल. हो जा जा. तू आजूबाजूला नाहीच म्हटल्यानंतर आप्पांचा जीव वेडापिसा होतो. पण दादा आज जाऊन जास्त गप्पा मारत बसू नकोस. आपण आराम करायला घरी आलोय हे विसरू नकोस. काय रे आदित्य, आगाऊपणा कशाला केलास तू? मी काय केलंय? दादाला वचन कशाला दिलंस? आपलं काय ठरलं होतं ते काम केलंस का? काय रे कसलं काम? सांगू कसलं काम ते? आता ज्या वाटेने आपल्याला जायचंच नाहीये त्या वाटेचा पत्ता कशाला विचारतोयस? स्वतःच्या हाताने स्वतःच्या वाटेची वाट लावून घेतलीस तू. चांगला सईच्या दिशेने चालला होतास, कशाला नको ते उपद्व्याप करून ठेवलेस? माझ्या हातात काहीच नव्हतं मामा. मला फक्त दादा मामा आणि त्याची तब्येत दिसत होते. त्याची ढाल केली त्याने आणि त्याच्या मनासारखंच वदवून घेतलं तुझ्याकडून. दादाचं वागणं मलाही पटलेलं नाहीये आणि आदित्य ही असली इमोशनल वचनं पाळायची काहीही गरज नाहीये. मग मी काय करू आता? दादा मामाला दिलेलं वचन मोडू? मन मोडण्यापेक्षा वचन मोडलेलं कधीही बरं. मला नाही जमणार. तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले. अरे चुलीत घालते संस्कार. संस्कार कशासाठी करतो आपण? स्वतःचं जीवन जगणं सुखाने करण्यासाठी. आणि त्याचं सुख तुला मिळणार नसेल तर मग कशाला कुरवाळत बसायचं त्या संस्कारांना? हे बघ, संस्कार, ठोकताळे, नियम, वचनं काही प्रसंगी मोडावीच लागतात. काही गोष्टी तू बाजूला ठेव, काही गोष्टी दादा बाजूला ठेव. दादाची तब्येत ठीक झाली की ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकू. आणि तोपर्यंत कशातही नको त्या गोष्टीत अडकू नकोस बाबा. ज्या वाटेने चाललायस ना त्याच वाटेने पुढे जात राहा. कुठे जा म्हणताय त्याला? आता कुणीही कुठेही जाऊ नका. जर आत या, मला तुमच्याशी बोलायचंय. कशाबद्दल बोलायचंय? सांगतो, सगळं सांगतो. आधी पटापटा आवरा आणि आत या. आणि हा, पिंट्यालाही बोलवून घे. दादा काय बोलणार आहे ना ते त्याला बोलून दे. त्याचं काय एवढं मनावर घेऊ नको. तू तुझ्या मनाचं ऐक आणि जे मनात आहे ना ते बोलून टाक. आधी सईशी मग दादाशी. हा बास मामा, मी कुणाशीही काहीही बोलणार नाही आता. बस, पिंट्याला येऊ दे. हा, मी आलोच. काय झालं? म्हटलं तर काहीही झालेलं नाहीये. म्हटलं तर जरा अतिच झालंय माझ्याकडून. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे. अरे नाही दादा, त्रास कसला? काय बोलतोस तू? अरे दादा, त्यात काय आजारपणाचं काय एवढं? कमी जास्त होतच असतं. त्यात तुझी काहीच चूक आहे नाही. अरे बंधू, तब्येतीचं निमित्त झालं, पण चूक तर झालीच आहे माझी. आणि एक नाही
असंख्य चुका झालेल्या आहेत माझ्याकडून. हे आता तब्येतीचं निमित्त झालं आणि मला माझ्या चुकांची शिक्षा मिळाली असं मला वाटलं, पण तेवढं पुरेसं नाहीये. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी इकडे बोलून घेतलं. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांची जाहीर माफी मागायची. मी आजपर्यंत जे वागलोय, जसं वागलोय त्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. जमलं तर मला मोठ्या मनाने माफ करा. अरे दादा, अरे असं तू मोठा आहेस. अरे लहानांच्या समोर असे हात जोडायचे नसतात. आणि तूच ना आम्हाला चूक काय बरोबर काय हे लहानपणापासून सांगत आला. अरे आम्हालाच काय, आदित्यला सुद्धा. आणि दादा, अरे तू काही चुकलेलं नाहीयेस कधीच. हे सगळं तुमचं प्रेम बोलतंय, पण माझे हट्ट, माझा आडमुठेपणा, माझा राग कायम तुमच्या सगळ्यांच्या आड आलेला आहे. तुम्हाला, या कुटुंबाला आणि आपल्या घराला सांभाळण्याच्या नादात तुमच्या भावना मला कधी जपता आल्या नाही. तर भाई, अर्थशास्त्रामध्ये एवढा अव्वल मुलगा, प्रोफेसरनं जे प्रश्न सुटायचे नाहीत ते भाई सोडवायचे. त्याला परदेशामध्ये चांगली नोकरीची संधी चालून आलेली होती, पण माझा हट्ट होता की सगळ्या भावांनी एका घरामध्ये राहिलं पाहिजे, म्हणून मी त्याला विरोध केला. गेली ना, सोन्यासारखी संधी हातची गेली तुझी. बंधू खर तर मोठा कलाकार व्हायचा, एखादा चित्रकार, लेखक किंवा अगदी काय ते नाटककार सुद्धा. पण मला या सगळ्याची भयंकर चीड होती. ह्या सगळ्यामध्ये पैसे कसे मिळवणार आहेस तू, पोट कसं भरणार आहे, असं एकदा चिडून मी त्याला म्हंटल आणि त्या दिवसापासून त्याने त्या दिशेकडे वळून सुद्धा बघितलेलं नाही. मी म्हंटल नोकरी कर, नोकरी केली. मी म्हंटल वकील हो, वकील झाला. बंधू, एरवी तू खळखळून गडगडाटी हसणारा, केवळ मला आवडणार नाही या भीतीने तू आता मोकळेपणे हसायचं सुद्धा बंद झालेला आहे. पिंट्यावर तर माझा खूपच अन्याय झाला, खूप दुर्लक्ष झालंय आणि मला ते कधी समजलं सुद्धा नाही. तर मी मान्य तरी कसा कर. आपल्या सगळ्यांमध्ये शेंडे फळतो, सगळ्यात लहान, पण त्याच्यावरती माझी सगळी कामं पडायची. त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं, तो नापास व्हायचा आणि वर मग मीच त्याच्यावरती रागवायचो. आणि ह्या सगळ्याच्या उपरही माझ्याकडून एक घोडचूक झालेली आहे आणि आता वेळ इतकी हातातून दूर गेलेली आहे की माफी मागण्या पलीकडे माझ्या हातात काहीही उरलेलं नाही. तुम्हाला कधी संसार थाटावा असं वाटलं नाही, लग्न नाही करावं असं वाटलं? नाही कसं? नक्कीच वाटलं असतं. म्हणजे कुणाची इच्छा नसते लग्न करायची, माझी नव्हती का? पण मी सिंधूशी लग्न करण्याची मोठी चूक केली आणि ती मला महागात पडली. दादा, अरे आदित्य समोर तू. नाही पिंट्या, अरे आदित्यला या घरामध्ये काय घडलंय काय नाही हे आता अथपासून इथेपर्यंत सगळं कळलं पाहिजे. आदित्य, आमची आई गेल्यानंतर हे घर झालं पोरकं. बंधू होती, पण तिचं लग्न झाल्यानंतर हे घर आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळणं फारच अवघड होऊन बसलं. ह्या घरामध्ये हक्काची, प्रेमाची बाई असत. म्हणून मी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच फसलो.
म्हणजे आई गेल्यानंतर सिंधूच्या या घरात येण्याने हे कोलमडलेलं घर सावरेल असं मला वाटलं होतं, पण ते सावरण्याच्या ऐवजी अधिकच कोलमडत गेलं. तिच्याबरोबर होणारे सगळे ते भांडणांचे आघात सहन करत असतानाच नियतीने एक मोठा गाला घातला आणि तुझे आई वडील गेले. दोन अडीच वर्षाचा होतास. आमच्या बहिणीची, वंदूची शेवटची आणि जिवंत आठवण. आमच्या सगळ्यांपुढे तुला मोठं करणं, तुला वाढवणं याच्याशिवाय दुसरं काही ध्येयच राहिलं नव्हतं. माझ्या मनाला एक वेडी आशा होती की तुझ्या येण्याने सिंधूचं मातृहृदय जाग होईल. पण काय आहे, तिला जशी ओळखण्यामध्ये माझी आधी चूक झाली होती तशीच चूक यावेळेलाही झाली. म्हणजे तिला तुझ्यापेक्षा, ह्या कुटुंबापेक्षा भौतिक चुकांमध्ये जास्त रस होता. सुखाच्या, आनंदाच्या कल्पना तिच्या वेगळ्या होत्या, तिच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. पण ह्या तिच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादामध्ये तुझ्यावरती अन्याय होईल, तुझ्यावरती दुर्लक्ष होईल असं जेव्हा मला लक्षात आलं, तेव्हा मी तिच्यापासून वेगळं व्हायचा पर्याय स्वीकारला. मी तिचा सगळा त्रास सहन करतो, पण तुला झालेला त्रास मला सहन झाला नसता, अजूनही सहन होणार नाही आणि पुढेही सहन होणार नाही. त्यामुळे मग मी कुठलाही विचार न करता सिंधूला ह्या घरातून हाकलून दिलं आणि ह्या घराची दारं तिच्यासाठी मी कायमची बंद केली. सिंधूमुळे ह्या घराने पहिल्यांदा स्त्री हट्ट बघितला, पहिल्यांदा गृहकलह बघितला. आणि म्हणून मी सगळ्यांच्या वतीने निर्णय घेऊन मोकळा झालो की आदित्यच्या सुखापायी ह्या घरातलं कुणीही लग्न करणार नाही. ह्या घरामध्ये बाई माणूस येणार नाही. अरे दादा, तू कशाला त्रास करून घेतोस? आत्ताच तू आजारपणातून बरा झालास. अरे नाही बंधू, आत्ता माझा जीव जातोय की काय अशी वेळ आली तेव्हा सगळं आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून गेलं आणि म्हटलं कधीतरी ही कबुली तुमच्याकडे मला दिलीच पाहिजे. माझ्याकडून तुमच्यावरती आजपर्यंत खूप अन्याय झालेला आहे. दादा, तुझं चिडून बोलणं आजपर्यंत आम्हाला कधीच लागलं नाही, पण तुझं असं केविलवाणं बोलणं जिव्हारी वार करतंय रे. आम्ही हा दादा कधी पाहिलंच नाहीये. आम्हाला जो दादा आठवतोय ना, तो आमच्याशी कधीही वाईट वागला नाही, कधीही चुकीचं वागला नाही. आम्हाला तो दादा आठवतोय जो आईच्या आजारपणात स्वतः स्वयंपाक करायला लागला होता. आम्हाला तो दादा आठवतोय जो आप्पा फिरतीच्या नोकरीवर असताना आमच्या पाठीशी बाप म्हणून उभा राहिला. आम्हाला तो दादा आठवतोय जो आम्हाला जपता जपता स्वतःचं बालपण हरवून बसला आणि लहान वयातच खूप मोठा होऊन बसला. अरे दादा, आमची सावली होतास तू, आमची ढाल होतास. तू नसतास तर आई विना ही 3 पोरं काय करत असती कल्पनाच करवत नाही. आम्हाला दुःख कधी आमच्यापर्यंत पोचलीच नाहीत, कारण ती दुःख, ती संकट आणि आम्ही यांच्यामध्ये तू उभा होतास. आणि आदित्य आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला मोठा आनंद. अरे लग्न वगैरे सगळं दुय्यम असतं रे. संसार काही 4 भावांचा होऊ शकत नाही. आणि पोटच्या पोरांनी दिलं नसेल तेवढं सुख आदित्याने आपल्याला दिलंय. आदित्यने डुडुगट टाकलेल्या पहिल्या पावलापासून ते ऑफिसमध्ये टाकलेल्या पहिल्या पावलापर्यंत प्रत्येक क्षण आमच्यासाठी इतका मोठा आहे की त्यापुढे दुसरं काहीच मोठं नाही. अरे दादा, तू आमच्यासाठी आणि आदित्यसाठी आयुष्यभर एवढा त्याग केलायस आणि त्यानंतर तू
आमची माफी मागतोस, तू का लाजवतोस आम्हाला? नाही पिंट्या, तेव्हा मी जे केलं ते गरजेचं होतं, तसं आत्ता करतोय तेही गरजेचंच आहे. आणि तुम्हा सगळ्यानंतर जर का आता मला कोणाची सगळ्यात जास्त माफी मागायची असेल ना, तर ती आदित्यची मागायची. दादा मामा नको ना प्लीज. हे बघा आदित्य, काय झालं की तुझ्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये मला दुसरं कोणीही नव्हतं रे. त्यामुळे तुझ्या बाबतीत मी थोडासा जास्त हट्टी झालो, काय ते पॉझेसिव्ह झालो. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मी तुला जिकडे कुठे समजून घेण्यात कमी पडलो असेल, त्या सगळ्यासाठी तू मला माफ कर. मी माफी मागितली पाहिजे. हे सगळं माझ्यामुळे होतं दादा. सॉरी रे. अरे तुझ्यामुळे काही होत नाही. हे सगळे माझे भोग आहेत, ते मी भोगलेत. आणि त्या सगळ्याचा आता हळूहळू निचरा होतोय. तुझ्या त्या सईला सुद्धा माझ्याकडून सॉरी सांग बरं का. म्हणजे त्या मुलीबद्दलचे माझे सगळे गैरसमज तिने आता ह्या दिवसामध्ये खोडून काढलेले आहेत. म्हणजे तिने खूप केलं रे आपल्यासाठी, माझ्यासाठी. असो, आतापर्यंत जे झालंय ते झालंय. आता फक्त ह्या घरामध्ये आनंदच येत राहील, कारण मी फक्त आदित्यच्या आनंदाचा विचार करायचं ठरवलेलं आहे. मी ताबडतोब फोन करतोय आणि ह्या घरामध्ये आनंद लगेच येईल अशी व्यवस्था करतो. हा रघ्या, अरे दादग्या बोलतोय, दादग्या. अरे नाही, थोडासा उशीर झालाय. म्हणजे काय, मध्ये ते आजारपण उद्भवलं ना, त्यामुळे म्हणून फोन करता आला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यने मला वचन दिलेलं आहे की तू मेघनाशी लग्न करायला तयार आहे. हे बघ, लवकरात लवकर तो तिला भेटायला दापोलीला येईल बरं का. हा, ठेवतो फोन आता. काय रे, बरोबर आहे ना? खुश आहेस ना? आता तुझ्या आनंदापुढे माझा आनंद मोठा असूच शकत नाही ना. दादा मामा मी तयार. आलोच. तू फार मोठी चूक करतोयस. आयुष्यभर माझ्यासाठी, या घरासाठी सगळ्याचा त्याग करणाऱ्या मामांचा भाचा आहे. याच घराच्या सुखासाठी एवढा त्याग मी करूच शकतो.